बातमी भिवंडीची आहे। भिवंडीतील वडपे इथल्या गोदामाला भीषण आग लागली आहे। रिचलँड कॉम्प्लेक्स मधील कपडे, केमिकल आणि सप्लिमेंट इलेक्ट्रॉनिक्सच्या गोदामाला आग लागलेली आहे। आगीत 5 मोठ्या कंपन्या आणि मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग लागल्याची बातमी आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। भिवंडीतील वडपे इथल्या गोदामाला भीषण आग लागल्याची दृश्य आपण पाहतोय। रिचलँड कॉम्प्लेक्स या ठिकाणी ही आग लागलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अभिजित हिरे यांच्याकडून। अभिजित, काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच भिवंडी तालुक्यातील वडपे या गावच्या हद्दीतील रिचलँड कंपाऊंड असून या कंपाऊंड मध्ये मोठे 5 गोदाम होते। त्या 5 गोदामातील 22 जे छोटे मोठे गोदाम होते त्यांना ही आग लागली आहे। आणि यामध्ये जे केमिकल असतील त्याच्यामध्ये आणि टोटल सामान साहित्य होतं, डेकोरेशन जे होतं त्या गोदामाला ही आग लागली होती। त्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणात अनेक गोदामाला लागलेली आहे आणि त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या गोदामामध्ये केमिकल असेल, प्रिंटिंग मशीन असेल, इलेक्ट्रॉनिक सामान असल्यामुळे आणि तसेच आरोग्य साहित्य व प्रोटीन खाद्यपदार्थ, पावडर व केमिकल असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी असेल, कल्याण येथील 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। महत्वाची बाब जर बघितली तर या गोदामामध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक जे आपलं अग्निरोधक जी यंत्रणा आहे ती नसल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे। अगदी अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। आम्हाला माहितीप्रमाणे 5 कंपन्या आहेत। त्यामध्ये काही पेट्रोकेमिकल कंपनी, काही कपड्यांच्या कंपनी, काही शूज कंपनी, काही कॉस्मेटिक, काही हेल्थ प्रोडक्ट याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। आणि सदर ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि केमिकल असल्यामुळे थोडे दिवस ब्लास्ट होत आहे। आपण बघतात आहात की इथं ब्लास्ट होतात आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे सदरची आग विझवायला थोडंफार डिले होत आहे। आम्हाला पाण्याची सोय झाली, आपल्याला पटापट टँकरने जर पाण्याची व्यवस्था झाली तर मला वाटतं दुपारपर्यंत आग कंट्रोलमध्ये येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।